दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी हो. नमो ही कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या प्रेरणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न करा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, मी मोठ्या आनंदाने आज पवित्र क्रूसाचे आपले हे चर्च, निर्मळची आमची माणसं, आमच्या इमलोरचा होसोन, वसईमध्ये जी मंदिरं आहेत, आपली ख्रिस्ती देवळं आहेत, त्यापैकी एक सर्वात जुनं देऊळ असलेल्यामध्ये आपलं हे निर्मळचं देऊळ आहे. आणि ते सुद्धा पवित्र क्रूसाला समर्पित केलेलं देऊळ. आपण गेल्या मंगळवारी पवित्र क्रूसाच्या उत्सवाचा, विजयोत्सवाचा सण साजरा केला. हा मोठा सण आहे. गुड फ्रायडेला आपण क्रूसाची खूप आठवण करतो, पण ती गुड फ्रायडेच्या दिवशी जास्त बोलत नाही आपण. पण हा 14 तारखेचा, सप्टेंबरच्या 14 तारखेला जो सण असतो, तो मात्र क्रूस हा जणू काही दुःखाचं चिन्ह नाही, तर ते आनंदाचं चिन्ह आहे. जरी क्रूस हा क्रूसच राहिला तरी आपल्यासाठी क्रूस हा आपल्या जीवनातील अडथळा नाही,
क्रूस आपल्याला देवाच्या अगदी जीवनामध्ये नेत असतो. मंगळवारी आपण हा सण साजरा, तर बुधवारी पवित्र मरिया जिच्या अंतःकरणातून आरपार तलवार गेली होती, जिनं संपूर्ण जीवन खूप मोठं दुःख तिच्या अंतःकरणात ठेवून शेवटपर्यंत ती परमेश्वराला विश्वासू राहिली, त्या दुःखी मातेचा आवर लेडी ऑफ डोलर्स, आवर लेडी ऑफ सॉरोज हा सण साजरा करतो. डहाणूचं आपलं जे पॅरिश आहे, डहाणूला नरपड आहे आणि डहाणूचं त्या छोट्याशा शहरातील आपलं जे चर्च आहे ते ह्या दुःखी मातेला समर्पित केलेलं देऊळ आहे. मी आज तिथे पोचू शकलो नाही, इथे यायचं होतं म्हणून, पण सर्व आपल्या प्रिय डहाणूच्या, नरपडच्या आणि इतर जी आपली ऐतिहासिक अशी स्थळं आहेत तिकडे, सुरुवातीपासनं वसईला जशी ख्रिश्चॅनिटी आली त्याच वेळेला तिथं पण आली, आणि म्हणून डहाणूच्या सर्व लोकांसाठी मी विशेष प्रार्थना करतो. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु येशू ख्रिस्त
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू मोठ्या आस्थेने आणि प्रेमाने नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही देखील एकमेकांवर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार केलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन ज्ञान ग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. नास्तिक आपल्याला म्हणतात, नीतिमान मनुष्य आपल्याला त्रास देतो, आपल्या जीवनाचा धिक्कार करतो, कायद्याच्या उल्लंघनाबद्दल आपली खरडपट्टी काढतो. आम्ही परंपरेविरुद्ध असल्याचा मी आरोप करतो. म्हणून आपण त्याच्या मार्गात दबा धरून बसूया. त्याचे शब्द खरे आहेत की काय ते पाहूया. त्याचा अंत कसा होतो ते बघूया. जर सद्गुणी मनुष्य देवाचा पुत्र असेल तर देव त्याची बाजू घेईल आणि त्याच्या शत्रूच्या तावडीतून त्याची सुटका करील. त्याचा निष्ठुरतेने छळ करून त्याच्या सभ्यतेची व सहनशीलतेची परीक्षा पाहूया. प्रभू माझे रक्षण करील असे तो म्हणतो. तेव्हा आपण त्याला लाजिरवाना मृत्यूदंड देऊया. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नामसामर्थ्याने मला तार, आपल्या शक्तीने मला न्याय दे. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या शब्दाकडे कान दे. आपला प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. कारण गर्विष्ठ लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत. निष्ठुर लोक माझा जीव घेऊ पाहतात. त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे. मी आनंदाने तुला यज्ञ बली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, मी त्याचे स्तवन करीन. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. याकोबाचे पत्र यातून घेतलेले वाचन. जिथे मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे, तिथे अव्यवस्था आणि प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. शिवाय
ते शांतप्रिय, सौम्य, समजूत, होण्याजोगे, दया आणि चांगली फळे यांनी पूर्ण, निपक्षपाती, निष्कपट असे आहे. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्वारूपी फळ देणारी बीज शांतीत पेरलेली जाते. तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही हाव धरता पण तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही घात करू पाहता. तुम्ही लोभाने त्याच्या अगदी पाठीशी लागतात, तरी ते तुमच्या पदरात पडत नाही. मग तुम्ही भांडतात व लढतात, तरीही तुम्हाला ते मिळतच नाही, कारण तुम्ही ते देवाजवळ मागत नाही. तुम्ही मागतात, परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे आपल्या चैनीकरिता मागता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. May the Lord be on your lips and in your hearts, that you may proclaim the gospel of Jesus worthy to all, in the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माकलकेत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून निघून गालिलामधून चालले होते, आणि हे कोणाला कळू नये अशी प्रभूची इच्छा होती, कारण येशू आपल्या शिष्यांना शिकवत होता. येशू त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसाच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील, आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही, आणि येशूला विचारायला ते धाजले नाहीत. पुढे ते कफरनहूम इथे आले, आणि येशू घरी असता त्याने शिष्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? पण ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालू होती. येशूने बसून त्या 12 जणांना बोलावून म्हटले, जर कोण पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे. मग येशूने एक बालक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले, आणि त्याला कवटाळून येशू त्यांना म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बालकापैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
मित्रांनो, जगामध्ये खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत, पण त्याचबरोबर काही विक्षिप्त स्वभावाचे, वाईट प्रवृत्तीचे अशी पण लोक आहेत. आणि चांगल्या माणसांकडून जे चांगलं घडत असते ते कसं थांबवायचं, अडथळा कसा आणायचा त्याच्यामध्ये आणि नाश कसा करून टाकायचा, ह्यासाठी ही वाईट प्रवृत्तीची काही माणसं फार ॲक्टिव्ह असतात, सक्रिय असतात. आपण चांगलं बनलं पाहिजे, ह्यासाठी आपला ख्रिस्ती धर्म आहे. जरी कोणी वाईट वागला आपल्याशी तरी आपण त्याच्यावर कसा विजय मिळवायचा, कसा तर चांगलं करून, त्याच्यासारखं वाईट करून नाही विजय मिळवायचा, चांगलं करून. ओव्हरकम इव्हल बाय डुईंग गुड, अशी परमेश्वराची आपल्याला शिकवण आहे. ह्या दोन लोकांविषयी जणू काही आपण पहिली जी दोन वाचनं आहेत आजच, त्या पहिल्या आणि दुसऱ्या पाठामध्ये आपण ऐकलं की चांगल्याने कसं चांगलंच वागायचं. चांगल्या माणसाचा गुणधर्म चांगलाच असतो आणि म्हणून त्याने आपला गुणधर्म बदलायचा नाही. ख्रिस्ती माणसाचा गुणधर्म ख्रिस्तीच गुणधर्म आहे. म्हणून ख्रिस्ती माणसाने कधीही कुठल्याही प्रसंगी कोणाबरोबरही स्वतःचा ख्रिस्ताचा गुणधर्म सोडायचा नाही. आणि म्हणून छोटेसे 3 मुद्दे मी आपल्या पुढे चिंतनासाठी ठेवतो. प्रभू येशूची आपणाला खरी ओळख क्रूसावरूनच होते. क्रूस हे कशाचं चिन्ह आहे? त्रासाचं चिन्ह आहे, चिकाटीचं चिन्ह आहे. क्रूस हे जी चांगली व्यक्ती असते, निरपराध असते, त्या व्यक्तीला अडथळे आणण्यासाठी, अडवण्यासाठी, खाली पाडण्यासाठी दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून जो त्रास दिला जातो, तेव्हा त्या चांगल्या माणसाने, मंगलात आणि पावित्र्यात जगणाऱ्या माणसाने त्याचा गुणधर्म सोडायचा नाही. म्हणून प्रभू येशू आपल्यापुढे क्रूस ठेवतात. त्यांचा क्रूस, काल्वारीच्या डोंगरावर जो क्रूस होता, तो कसं वागायला पाहिजे याचं सुंदर उदाहरण परमेश्वर स्वतः माणूस होऊन आपल्यापुढे मांडतो. क्रूस बघितला की प्रभू येशूची आठवण डोळ्यापुढे येते आपल्याला. जगामध्ये तुम्ही कुठेही बघा, रात्रीची चर्चेस असतात, त्याच्यावर क्रूस असतो, निऑन लाईटने सजवलेला. पवित्र स्थळी सगळीकडे क्रूस. आपण सुद्धा आपल्या गळ्यामध्ये क्रूस घालतो. आपण सुद्धा बऱ्याचशा वेळेला क्रूसाचं चिन्ह काढत असतो. क्रूस हा आपल्या ख्रिस्ती अस्मितेचा अविभाज्य भाग झालेला आहे. आपल्या शिष्यांना शिकवताना प्रभू येशू त्याच्या दुःख सहन आणि क्रूसावरील मरण ह्याची त्यांना सातत्याने आठवण करून देतात. ख्रिस्ती माणसाने क्रूस कधीच विसरायचा नाही. विशेष करून चांगलं करीत असताना आपल्यावर आघात होतील, आपल्याला अडवलं जाईल, आपली निंदा नालस्ती केली जाईल, आपल्याला खाली पाडण्यात येईल, जणू काही आपला पराजय होत आहे अशासारखं आपल्याला भासवलं जाईल. परंतु सातत्याने आपण क्रूसाची आठवण ठेवायची. क्रूसाची म्हणजे
कुठल्या वस्तूची आठवण नाही ती. क्रूसाची म्हणजे ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यांसाठी त्याच्या रक्ताचा शेवटचा थेंबसुद्धा सांडला, ती आठवण, त्याला क्रूसाची आठवण म्हणतात. म्हणून क्रूसाची लाज बाळगायची नाही, क्रूसाची भीती धरायची नाही. क्रूस कसा टळेल हे बघायचं नाही. तर संत गोन्सालो गार्सियाप्रमाणे कुठे आहे तो माझा क्रूस, द्या एकदा मला तो, असं बोलायचं. आता हे सगळं करीत असताना प्रभू येशूचं आजचं शुभवर्तमान आपण थोडंसं आठवू की मी नक्की कोण. हे गेल्या रविवारच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं होतं, मी नक्की कोण. नॉट दॅट जीसस हॅड एन आयडेंटिटी क्रायसिस फॉर हिमसेल्फ, नो. ही न्यू दॅट ही वॉज द सन ऑफ गॉड. He was constantly in touch with God the Father who had sent him into the world. तेव्हा मी नक्की कोण. आजच्या ह्या शुभवर्तमानातील 31वी ओळ जी आहे तिथं आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी ज्याला धरण्यात येईल, पकडण्यात येईल, ज्याची धिंड काढली जाईल, कोकराप्रमाणे ओढत जणू काही ज्याला क्रूसावर टांगवण्यात येईल, जो वेदना सोसून मरेल, ती माझी अस्मिता. मी नक्की कोण, मी नक्की क्रूसावरील. हे प्रभूला आज सांगायचं आहे. प्रभू येशूचे शिष्य होणे शिष्यांना खूप पसंत होते. त्याचं शिष्य होण्यासाठी 12 जण नाही तर कदाचित खूप जण पुढे आले होते, पण येत होते आणि जात होते. 12 जणांनी थोडंफार धरून ठेवलं होतं त्यांना, त्याच्यातला एक तो सुद्धा गेला. येशू क्रूसावर टांगला असताना किती जण होते त्याच्याबरोबर, ह्यावरून आपण समजतो की त्यांना येशूचे शिष्य होण्याचं खूप पसंत होतं. पण जेव्हा येशू त्याची खरी ओळख त्यांना करून द्यायचा तेव्हा सगळे पळायचे. आणि हे राहिले होते हे सुद्धा येशू बरोबर नव्हते. कारण जबाबदारी, क्रूसाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ते तयार नव्हते. 12ही जणांना प्रभू येशू सोबत पहिले स्थान हवे होतं. जणू काही त्याच्याकडे काहीतरी आहे, या जगातील काहीतरी आहे, सत्ता म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, संपत्ती म्हणा, आणि तो पहिला मला मिळाला पाहिजे, जास्त हिस्सा मला मिळाला पाहिजे, म्हणून जास्त जवळ कोण त्याच्या, ह्याविषयी त्यांची चर्चा चालली होती. 12 पहिला कोण हे चर्चित होतं. आणि प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये ते शिष्य स्वतःला धन्य समजत होते, कारण प्रभू येशू तसे चमत्कार करत होता आणि सगळ्या लोकांना तोंडात बोटं घालायला लावत होता जणू काही. परंतु माझ्या सोबत असणं, माझ्या सानिध्यात असणं, माझं नाव घेऊन दुसऱ्यांना सांगणं मी ख्रिस्ती आहे, याविषयी तुम्ही फार सावध राहा. कारण मला सगळे माहिती आहेत, माझ्या सोबत कोण आहे, माझ्या जवळ कोण आहे आणि माझ्यापासून लांब कोण आहे हे मला माहिती आहे, प्रभू ख्रिस्त सांगतात. प्रभू येशूच्या जवळ येण्यात, पहिला क्रमांक मिळविण्यामध्ये प्रत्येक शिष्य आटोकाटाचे प्रयत्न करीत होता. प्रभू येशूची खरी ओळख करून घेण्याची शिष्यांना मुळीच इच्छा नव्हती. आपण सुद्धा आमचे बापा बोलतो तुझ्या इच्छेप्रमाणे हो, पण शेवटी माझीच इच्छा पुरी झाली पाहिजे. ह्याविषयी आपण हे का धरतो? प्रार्थनेमध्ये ओठाने बोलतो तुझी इच्छा, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझी इच्छा, पण जेव्हा वेळ येते
तेव्हा आपण आपलीच इच्छा पुढे करीत असतो. ही परिस्थिती, हा प्रसंग, शिष्यांच्या जीवनातील हा प्रसंग प्रभू आज आपल्याला संत मार्क आपल्यापुढे ठेवतात. म्हणून दुसरा मुद्दा, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होतात? वाटेत काय चाललं होतं तुमचं संभाषण, संवाद काय चालला होता? कालच्या मिसेमध्ये जे गेले असतील किंवा तुम्ही वाचलं असेल, वाचा ते. प्रभू येशूचं शुभवर्तमान हे पेरणाऱ्याविषयी होतं आणि त्याच्यामध्ये उल्लेख येतो, काही बी वाटेवर पडलं. आणि आज वाटेत चर्चा कुठली चालली आहे? प्रभूच्या शब्दाची चर्चा नाही. प्रभू ख्रिस्त साक्षात देवाचा शब्द त्यांच्यासोबत होता, पण वाटेत काय चाललं होतं? पक्षी येऊन जणू काही पेरलेला शब्द उचलून घेऊन जात होते. त्या दाखल्यातील काही बी वाटेत पडलं, वाटेवर पडलं. वाटेत ही चर्चा चालली होती. प्रभू येशूच्या प्रश्नाने तुम्ही वाटेत काय चर्चा करीत होतात? ह्या प्रश्नाने सर्व शिष्य ओशाळले. कारण 12 जणात सर्वात मोठा कोण, सर्वात पहिला कोण, ह्याविषयी त्यांची चर्चा होती. आणि म्हणून प्रभू येशू तिथेच सांगतात, सर्वात शेवटचा तोच पहिला, सर्वात शेवटचा तोच पहिला. विचित्र गणित होतं हे. ख्रिस्ती धर्म विचित्रच आहे तसं बघायला गेलं तर. या जगातील जे विजडम आहे ते ख्रिस्ती धर्माचं किंवा त्या क्रूसाचं विजडम नाही. या जगातील जी सत्ता आहे, जो पॉवर आहे, तो क्रूसाचा पॉवर नाही. क्रूसाचं गणित अगदी विरोधाभासासारखं आहे. आणि म्हणून प्रभू येशूची ही शिकवण की शेवटचा तो पहिला आणि पहिला तो शेवटचा, हा विरोधाभास शिष्यांना विचित्र वाटला. सगळं जगाचे चालते, जगाचे तुम्ही होऊ नका, जगात राहा तुम्ही, पण जगाचे होऊ नका असं बजावण्यामध्ये परमेश्वराचा हाच हेतू आहे की चांगला माणूस, ख्रिस्ती माणूस या जगामध्ये कधीही जगाच्या दृष्टिकोनासारखा यशस्वी होणार नाही. सेवा करवून घेण्यातच आपण जीवनात यशस्वी होतो, अशी शिष्यांची, अशी आपली समजूत आहे. सेवा करवून घेण्यात, सेवा करण्यात नाही, करवून घेण्यात. आणि जेवढा माणूस, मग ती पुरुष असतो की स्त्री असो, गॅदर्स ऑल पॉवर. आणि मग माझ्या घरात किती नोकर आहेत, माझ्या हाताखाली किती लोक आहेत, बेल वाजवली का कसा कोणी टणकन उडून येतो माझ्याकडे, काय माझा दरारा आहे, ह्याच्यामध्ये ह्या जगाचं विजडम, जगाचं शहाणपण जणू काही सामावलेलं आहे. सेवा करणाराच श्रेष्ठ, असे शिष्यांना धक्कादायक उत्तर प्रभू येशू ख्रिस्त देतात. पटते का हे? आपणाला पटते का हे उत्तर? की खरं जीवनामध्ये यशस्वी जर माणसाला व्हायचं असेल तर सेवा करायला लागायचं, सेवा करवून घ्यायला प्रयत्न नाही करायचे. हे आपल्याला पटते का? यशस्वी जीवन संपन्न करण्याच्या आपल्या व्याख्या काय आहेत? कशाला म्हणतो आम्ही सक्सेसफुल लाईफ? सक्सेस कशाला म्हणतो आम्ही? हा प्रश्न आपण या क्रूसाच्या पुढे येऊन विचारायचा. कसे वागतो आपण मग तो सक्सेस मिळवण्यासाठी, ते यश मिळवण्यासाठी? काय शिकवतो आम्ही आमच्या मुलांना? जीवनात कसं यशस्वी व्हायचं ह्याविषयी आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? भांडा, खोटं बोला,
आणि म्हणून शेवटचा मुद्दा, प्रभू येशू शिष्यांना कसं शिकवतात बघा. एका लहान बालकाला कवटाळून प्रभू येशू शिष्यांना शिकवतात. लहान बालकाला कवटाळून, ह्या बालकाला स्वीकारा. कवटाळून प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतात, ज्यांनी ही चर्चा चालवली होती आणि दिवस रात्र, दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने ह्यांची चर्चा तीच चालली होती. श्रेष्ठ कोण, पहिला कोण, सेवा करवून घेणारा कोण. आणि लहान बालकाला कवटाळून प्रभू येशू समाजातील सर्वात हा कनिष्ठ व्यक्ती, बालक म्हणजे समाजातील कनिष्ठ व्यक्ती, सर्वात शेवटची व्यक्ती बालक, मान सन्मान प्रतिष्ठेची समाजातील हा शेवटचा घटक बालक. आणि म्हणून प्रश्न बालकाचा नाही इकडे आज. बालक हे फक्त प्रतीक आहे, एक चिन्ह आहे. प्रभू येशूला समजावून, सत्य समजावून द्यायचं आहे, त्याच्यासाठी हे चिन्ह आहेत. आपलं लक्ष त्या बालकावर केंद्रित करू नका. आणि बालकाला जाऊन मोठ्या प्रेमाने उचलणारा तो श्रेष्ठ असं काही नाही, परंतु ते प्रतीक कशाचं आहे बालक, तर समाजातील शेवटचा घटक. बालकाला तसं बघायला गेलं तर कोणाला मारण्याची शक्ती नाही, काय बोलण्याची शक्ती नाही, त्याचं ते चिन्ह आहे. सर्वात खालची व्यक्ती, विसरलेली व्यक्ती, हार्मलेस, कारण त्याच्याकडे प्रतिकार करण्यासाठी काहीच पॉवर नाही बालकाकडे. विसरलेली व्यक्ती, बालक म्हणजे विसरलेली व्यक्ती. कमावत नसते बालक. बालक काय मोठे जगासारखे अशी लेक्चर्स देऊ शकत नसते. अशा व्यक्तीकडे कुठली सत्ता नसते, सत्तेचे कुठलेही साधन नसते. ती व्यक्ती प्रभू ख्रिस्त शिष्यांना सांगतात, त्या पोराला कवटाळून, त्या लहान बालकाला कवटाळून, की तुम्ही ह्याच्यामध्ये माझे रूप बघा, मी एक लहान बालकासारखा आहे. क्रूस वाहत असताना, क्रूसावर वेदना सोसत असताना ते शेवटचे 7 शब्द आपले आठवतो आपण. डिड ही हॅव एनी पॉवर, वर्ल्डली पॉवर? त्यांनी उपयोग केला कुठल्या सत्तेचा? बालकासारखं आलं ते सोसलं. जसं बालकाला मिळते ते घ्यायला लागते, नो आर्ग्युमेंट. तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर होते आणि ते बालक माझंच रूप आहे, मला अशामध्येच तुम्ही शोधायचं, कारण तेथेच तुम्हाला मी पाहायला मिळेल. म्हणून माझा शिष्य होण्यासाठी, जीवनात यशस्वी ठरण्यासाठी तुम्ही सेवा करवून घेण्यासाठी नाही धडपड करायची, तर सेवा करणारे बनायचं. निस्वार्थ सेवा असे देणारं तुम्ही बनायचे. आणि त्यामध्येच यशाची खरी किल्ली आहे. द कीज ऑफ सक्सेस ऑफ लाईफ इज इन दिस काइंड ऑफ बिहेवियर. त्याला पोरकटपणा नाही म्हणत. ही खरी सुज्ञ व्यक्ती, ही खरी पॉवरफुल व्यक्ती, स्वतःवर ताबा असणारी व्यक्ती. मला काय मिळेल असा लोभ धरून आपण प्रभूचे शिष्य कधीच बनणार नाहीत. माझी इच्छा कशी पुरी होईल, मला पाहिजे ते कसं मिळेल. मग धर्माचा वापर करायला लागला आणि क्रूसाचा वापर करायला लागला तरी मी करीन, पण मी मिळवीन माझी इच्छा.
दिस इज रॉंग. अशाने कोणीच ख्रिस्ताचा शिष्य बनत नसतो. उलट मी काय देऊ शकतो समाजाला, कुटुंबाला, पॅरिशला, माझ्या गावगटामध्ये, माझ्या कामाच्या ठिकाणी, समाजामध्ये मी काय देऊ शकतो, हे ध्येय पुढे ठेवूनच असेल नसेल त्यात समाधान मानून रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यामध्येच आपण खरे येशूचे शिष्य बनत असतो आणि येशूची कृपा आणि त्याचं प्रेम आपल्या पदरात पाडून घेऊ शकतो. सो दिस इज अ गिफ्ट ऑफ गॉड. क्रूस हा माझ्या जीवनात मला मिळालेली मोठी देणगी असं मी समजलं पाहिजे. आपल्या निर्मळ पॅरिसची खरी शान जी आहे, मी लहानपणापासून निर्मळची यात्रा असायची, पण आकर्षण मला जास्त या देवळाचं होतं. त्या 33 पायऱ्या चढायचं. आजी, आई, त्या पण सांगायच्या, जा निर्मळच्या यात्रेला, पण पहिला देवळात जा. आणि क्रूसाखाली नतमस्तक हो. माझ्या दृष्टिकोनातून आमच्या निर्मळची द होली क्रॉस, पवित्र क्रूस हा खरा मान प्रतिष्ठेचा विषय आहे. बाकी सगळं मी विसरतो. आणि म्हणून फादर ब्रेंडन प्रमुख धर्मगुरू, फादर मायकल सहाय्यक धर्मगुरू आणि या निर्मळचे फादर रिचर्ड माझ्यासोबत काम करणारे सिस्टर्स इथं हजर असलेल्या, मी तुम्हाला सणाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे डहाणूमध्ये क्रूस जिथं आहे तिथं मरिया आहे आणि जिथं मरिया आहे तिथं क्रूस आहे. म्हणून दुःखी मातेच्या नावाने बांधलेलं आमचं डहाणूचं देऊळ, नरपडची माणसं आमची सगळी, ह्यांनासुद्धा मी सणाच्या शुभेच्छा देतो. आमेन. आपण आपल्या श्रद्धेचा घोषित करून जाहीर श्रद्धा आपली प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने तो पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ट्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन.
बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरं करण्यासाठी ख्रिस्ताठायी आपण इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. लहान बालकाप्रमाणे नम्रतेचा आदर्श आपल्या जीवनाद्वारे देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व फादर्स, सिस्टर्स व ब्रदर्स यांना प्रभूची विशेष कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पवित्र क्रूसाला समर्पित आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद यावा. सर्वांना चांगले शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्यदान मिळावे. प्रभूच्या शुभवर्तनाला साक्ष आपणास देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या सामाजिक, राजकीय व धार्मिक नेत्यांनी व प्रशासनाने लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी निस्वार्थीपणे झटावे. जगात व देशात शांती व समेट प्रस्थापित होण्यासाठी सतत प्रामाणिक प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताने गायीच्या गोठ्यात जन्म घेऊन आपल्यासमोर नम्रतेचा धडा व लीनपणाचा सर्वात मोठा कित्ता घालून दिलेला आहे. ख्रिस्ताच्या नम्रपणाचा व लीनपणाचा धडा आपल्या जीवनात मिरवता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. जगात शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी अनेक अशा सेवाभावी संघटना कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद सदैव राहावा व त्यांना त्यांच्या कार्यात यश लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील सर्व मृत व्यक्तींसाठी आता आपण प्रार्थना करूया. ह्या पॅन्डेमिकमध्ये जी लोक मरण पावलेली आहेत, आपली प्रिय व्यक्ती, त्यांच्या आत्म्याला शांती लावावी. तसेच ख्रिस्तवासी क्रिस्टल लोपिस, सिस्टर क्रिस्टल लोपिस हिच्यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या मळ्यामध्ये सुंदर असं कार्य तिने केलेलं आहे. प्रभूने तिला चिरंतन शांती द्यावी व स्वर्गीय सुख बहाल करावं आणि तिच्या सिस्टरांवर, फातिमा सिस्टरांवर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. शेतकरी, कोळी व आदिवासी बांधवांसाठी, आपल्या धर्मग्रामातील सर्व आजारी व्यक्तींसाठी, लहान बालके व तरुणांसाठी, प्रवासात व परदेशात असलेल्या लोकांसाठी, वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. सर्वांच्या प्रार्थना तू स्वीकार. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला हे दान अर्पण करीत आहोत. यांचा स्वीकार कर. ही दाने आमच्यासाठी तुझ्या पुत्राचे शरीर आणि रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. ख्रिस्ताच्या जन्माने आम्हाला नवजन्म मिळतो. ख्रिस्ताच्या दुःख सहनाने आमची पापांपासून मुक्तता होते. त्याच्या पुनरुत्थानाने आम्हाला शाश्वत असे नवजीवन मिळते. तुझ्याकडे ख्रिस्ताच्या वैभवपूर्ण परतण्यामुळे तुझ्या स्वर्ग राज्यात आम्हाला प्रवेश मिळतो. म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. भवानी भरली आहेत परम स्वर्गात. जय 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 जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य परम स्वर्गात. जय 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 जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर.
मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेली तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोड. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हास शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे.
सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करीत असलेले तुझे तारण रहस्य प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व सांत्वनांचा परमेश्वर तुम्हाला प्रत्येक बाबतीत आशीर्वादित करो आणि तुम्हाला आयुष्यभर शांती देवो. आमेन. परमेश्वर तुम्हाला सर्व चिंतेपासून मुक्त करो आणि आपल्या प्रेमाने तुमचे हृदय सबळ करो. आमेन. तुमच्या जीवनातील सर्व सत्कृत्यांमुळे तुम्हास सार्वकालिक जीवनाचा अखिल आनंद मिळावा म्हणून तो श्रद्धा, आशा आणि प्रीती आपल्या दानांचे तुम्हाला वरदान देवो. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला आभार मानूया. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, दरवर्षी आपण आपल्या सणा निमित्ताने आपण आपला निर्मळ परिवार अंक प्रकाशित करत असतो. आज आपल्यामध्ये आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करत आहे की त्यांनी हा निर्मळ अंक प्रकाशित करावा, रिलीज करावा अशी मी त्यांना विनंती करत आहे. निर्मळ परिवार, होली क्रॉस चर्च निर्मळ, खास वितरण 12 सप्टेंबर 2021 ह्या स्मरणिकेचं विमोचन झाल्याचं मी जाहीर करीत आहे. प्रिय बिशप, पवित्र क्रिस्ताचं मंदिर मोठ्या दिमाखाने ह्या निर्मळ टेकडीवर उभे आहे आणि त्याहीपेक्षा सुंदर अशी ही आमची कम्युनिटी, आमचं हे पॅरिश आणि आमची ही लोकं. ह्या लोकांच्या आमंत्रणाला तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊन
आज आम्हासाठी ही पवित्र मिसा साजरी केली. प्रभू शब्द याचा अर्थ आम्हाला अगदी समजावून सांगितला. द सक्सेस ऑफ आवर लाईफ इज इन सर्विस. यशाची गुरुकिल्ली ही केवळ सेवेमध्ये आहे. हा जो महामंत्र तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व निर्मळ धर्मग्रामस्थ, सर्व सिस्टर्स, फादर मायकल तुस्कानो ह्यांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानतो व तुमच्या पुढील कार्यासाठी आम्ही प्रार्थनामय शुभेच्छा तुम्हाला देत आहोत. इम्ब्रोळाच्या देवळाचा सण. आजचा हा सण आपल्या सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि शांतीचा जावा अशा प्रार्थनामय शुभेच्छा बिशप फेलिक्स मचाडो, फादर रिचर्ड डाबरे, फादर मायकल तुस्कानो, सर्व सिस्टर्स आणि मी तुम्हाला देत आहे. हॅपी फेस्ट टू यू.